जय जय रघुवीर समर्थ। समर्थ म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव। जेव्हा तू इतरांसाठी काहीतरी चांगलं करशील तेव्हा तुझ्यासाठी देखील कुठेतरी काहीतरी चांगलं आम्ही घडवत असतो। इतकंच की ते तुला दिसणार नाही, पण नक्कीच ते चांगलं घडत असतं। सौंदर्य हे वस्तूत नसतं तर पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असतं। काल तुमच्यासोबत काय झालं त्या गोष्टी विसरून जा आणि आज तुम्हाला काय घडवायचं आहे या गोष्टीचा विचार करून आनंदी जीवन मात्र तुम्ही तुमचं नक्की जगलं पाहिजे। आयुष्य म्हणजे आपल्या भावना आणि वास्तव यांच्यातील एक पद्धतीची तडजोड आहे। नेहमीच उत्तरे स्वरूपात नाही मिळत। काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले। माणसांच्या मनात निर्गुण भावना असतील तर माणूस कोणालाही कधीही मदत करू शकतो आणि हे देखील तितकंच खरं आहे। भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या, तुमच्या आयुष्यात कितीही दुःख असलं तरीही तुम्ही कधीच घाबरू नका। तुम्ही कधीच तुमच्या मनाने निराश होऊ नका, कारण तुमचं मनच आहे जे तुम्हाला आनंदी करू शकतं आणि दुःखीही तुम्हाला करू शकतं। म्हणूनच प्रथम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहा आणि हसत राहा। समर्थांचे नामस्मरण करत राहा, कारण आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असं नाही, फक्त त्यांना दुःखांशी दोन हात करण्याची कला मात्र आयुष्यात जमलेली असते, जे तुम्ही देखील तुमच्या अंगी घेतलं पाहिजे। मित्रांनो, दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेने जोडलेल्या दोन हातांपेक्षा 100% जास्त मजबूत असतो, तसाच उपयुक्त देखील असतो। आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी तो कधी चुकत नाही आणि तो थकला तरी मी थकलोय असं त्याला म्हणता येत नाही। भक्तांनो, दुष्काळाने फक्त जमिनीला इलाज नसतो तर शेतकऱ्यांच्या घरालाही तडे पडत असतात आणि हे तडे जमिनीच्या तड्यांपेक्षा जास्त खोल असतात। म्हणूनच आपण नक्कीच शेतकरी राजाला सलाम केला पाहिजे। भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही सुखात असाल तर तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे आणि जर का तुम्ही दुःखात असाल तरी देखील तुम्हाला स्वतःला सावरता आलंच पाहिजे, कारण सुखात असल्यानंतर माणसांमध्ये गर्व चढतो आणि दुःखात असल्यानंतर माणूस मात्र नेहमी नकारात्मक विचारांत शिरून रडत बसत असतो। म्हणूनच जास्त चिंता किंवा काळजी न करता आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्ही नेहमीच बिनधास्त प्रवास केला पाहिजे। सुरुवात भलेही छोटी का असेना, पण ध्येय आणि विचार मात्र माणसाने मोठेच ठेवले पाहिजेत। समर्थ सांगतात, तू घाबरू नकोस। लक्षात घे, जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूपच महत्त्वाचा असतो। प्रत्यक्ष शत्रू मिळवणं हे वाटतं तितकं सोपं नसतं, त्यासाठी खूप चांगलं काम तुम्हाला नक्कीच करावं लागतं। आणि भक्तांनो, नेहमी तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा, कारण सोनाराचा कचरा सुद्धा बदामापेक्षा महाग असतो, हे आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे। कधी कधी परमेश्वर तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला प्रथम तुमची मनस्थिती बदलायची असते। म्हणूनच परमेश्वराने तुमची परिस्थिती अजूनही बदललेली नाही, तर ते म्हणजे त्यांना तुमची मनस्थिती बदलायची आहे। त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करू नका आणि जास्त चिंता सुद्धा करू नका। नेहमी समर्थांवर विश्वास ठेवा आणि परमेश्वराची भक्ती निस्वार्थ मनाने करत राहा। मित्रांनो, आनंदाने जगायचं असेल तर दोनच गोष्टी विसरून जा। पहिली म्हणजे तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केलं ते तुम्ही विसरून जा आणि दुसरी गोष्ट म्हणजेच इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं ते देखील विसरून जा। गंजून संपण्यापेक्षा संपणं कधीही चांगलं असतं आणि ज्या माणसांशी आपण मैत्री करतो त्याला प्रत्यक्ष अशांत का असेना समृद्ध करण्याची पात्रता आपल्यामध्ये आहे का हे सर्वप्रथम आपण पाहावं लागतं। भक्तांनो, शोधला तर अर्थ आहे, नाही तर इथे नुसता स्वार्थ आहे आणि हेच खरं आयुष्य आहे। स्वतःचे तत्व जपणारी माणसं नक्कीच जशाला तसे वागत असतात, हे देखील एक चांगली गोष्ट आहे।
सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हाच एक भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख आपोआप दूर होतील. आणि मन प्रसन्न करण्यासाठी तुम्ही समर्थांचे जीवनोपयोगी संदेश शिका, समर्थांची निस्वार्थ भक्ती करा आणि त्यांचे नामस्मरण करून उत्तमाचे कर्म करा. एखाद्याला मदत करा, नक्कीच तुमचं मन चांगलं आणि प्रसन्न होईल. मित्रांनो, टाकून दिल्यानंतर आयुष्याची सुरुवात त्या ठिकाणाहून थाटता येते. म्हणूनच दुःख साईडला टाका. भक्तांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावरच्या रेषांपेक्षा मनगटात जास्त जोर असावा लागतो. फक्त स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःचे खणखणीत नाणं असतो. म्हणूनच स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा आणि ते प्रामाणिकपणा शेवटपर्यंत टिकवा. नेहमी स्वतःवर आत्मविश्वास ठेवायला शिका. बाकी लोकांचा विचार करणं नक्कीच सोडलं पाहिजे. अशी भावना ठेवा की मी समर्थांचा आहे आणि समर्थच माझे पाठीराखा आहेत, म्हणून काहीही झालं तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. आणि हे सर्व नामस्मरण केल्यानेच साध्य होतं, हे देखील तितकंच खरं आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, संघर्ष तुम्हाला नक्कीच रडवतो, पण तुम्हाला आयुष्य मात्र तुमचं 100% घडवून देतो. हे देखील तितकंच खरं आहे आणि तितकंच सत्य आहे. जेव्हा विचार करण्याची शक्ती संपेल तेव्हा निर्णय मात्र वेळेवर आपण सोडायची असतात. जी झाडं जास्त प्रेमळ असतात त्यांना अशी एखादी आडवी फांदी असते आणि अशा झाडांना वाटतं की माणसांना कडेवर घ्यावं. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो. समर्थ म्हणतात, तू कधीच घाबरू नकोस, कधीच डगमगू नकोस आणि नेहमी आमच्यावर विश्वास ठेवून तू आमची भक्ती करत चल. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असं काही नसते, तर त्या व्यक्तीला त्याच्या चुकांचा पूर्वानुभव असतो आणि हे देखील आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात परमेश्वराने तुम्हाला काय दिलेलं आहे हे जर तुम्ही नक्कीच पाहत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी जीवन जगू शकाल. अश्रू पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून येईला अर्थ आहे. कुणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा एक पद्धतीचं व्यर्थ आहे. काही नाही या शब्दामागे खूप काही नक्कीच लपलेलं असतं. मित्रांनो, जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला 100% अनुभवायला येतील आणि ही एक प्रकारची सत्यता आहे. भक्तांनो, तुम्ही तुमचे प्रयत्न करणं कधीच सोडू नका, कारण सुरुवात तर नेहमीच कठीण गोष्टींनी होत असते, पण प्रत्यक्ष यश मिळाल्यानंतर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आनंद मिळून जाईल. मित्रांनो, जिथल्या तिथं बोलायला शिका, कारण अन्याय नेहमीच शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. ही पण एक प्रकारची सत्यता आहे ज्याद्वारे आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे. समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी तू कधी घाबरू नकोस, तू कधी डगमगू नकोस. मी आहे तुझ्यासोबत आणि नेहमी तुझ्या पाठीशी. शरण निघून गेल्यावर हाती काहीच उरत नाही, आठवणींनी मात्र सारे घर 100% भरून जाते. मोठी मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, पण तडजोड करायला मात्र माणसाला शहाणपण लागतं. भक्तांनो, एकमेकांना समजून घेण्यातच नात्याचं खरं हित लपलेलं आहे, जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने समजायला हवं. जर कोणी विचारलं की आयुष्यात काय मिळालं तर सरळ उत्तर द्या, जे काही मला मिळालं ते माझं होतं आणि जे मला मिळालं नाही ते मुळीच माझं नव्हतं. भगवंताने जे काही दिलं आहे ते मात्र उत्तम आणि चांगलंच दिलं आहे, हे स्पष्ट सांगून टाका. ज्याचं जसं चरित्र त्याचे तसेच मित्र असतात. शुद्धता विचारांमध्ये असते, माणूस कुठे पवित्र असतो. फुलात सुद्धा किडे असतात आणि दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगलं पाहायला शिका, म्हणजे माणसांमध्येही भगवंत 1% दिसून येतो. ही देखील एक पद्धतीची सत्यता आहे. मित्रांनो, सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं,
तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेतं. दोन्ही परीक्षांमध्ये जो माणूस उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो. समर्थ म्हणतात, एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पहा, मग समजण्याच्या पलीकडची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळून जातील. श्रीमंत म्हणजे कोण आणि श्रीमंती म्हणजे काय? किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत होतो? याचं सुंदर उत्तर आपल्याला संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. मित्रांनो, नीतिधर्माचं आचरण ठेवता यावं आणि मुलाबाळांचं रक्षण करता यावं, आईवडिलांची काळजी घेता यावी, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य मात्र आपण नक्की श्रीमंत समजावा. तो मनुष्य आपण मोठा समजावा, तसेच महान समजावा. जीवनाच्या वाटेवर अडचणी या तर गतिरोधकाचे काम करत असतात. त्यावेळी तुम्ही तुमची गती मात्र कमी करणे हे तुमच्यासाठी ठीक आहे, परंतु त्यांना भिवून थांबणे हे मात्र चुकीचं आहे. म्हणूनच प्रत्यक्ष काळात पुढे जाणं म्हणजेच खरं आयुष्य आहे, जे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. मित्रांनो, तुमच्या मनाचा आरसा हा प्राणदर्शक असेल तरच तुमचा चेहरा सुंदर दिसेल. पुष्कळदा आपण असं म्हणत असतो की चहा असा होता, जेवण तसं होतं, पण खरं तर चव ही वातावरणाची असते आणि ती चव तुम्ही नक्कीच ओळखली पाहिजे. ज्या पद्धतीत तुम्ही ऑफर असता ती प्रत्यक्ष सौजन्याची असते आणि चव जिव्हाळ्याची असते. वस्तूंना देखील ती असते आणि हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. भक्तांनो, तुम्ही मदत करायला शिका, कारण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्याची मदत केली तर भगवंत तुमच्यावर 101% प्रसन्न होतील. मी सांगते की समर्थ आपल्याला सर्व काही सांगत असतात. मोठा माणूस तर तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव कधीच होऊ देत नाही, आणि तोच मनुष्य आपण खऱ्या पद्धतीने महान आणि मोठा समजावा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जेवढं दुःख आहेत त्यापेक्षा जास्त तुम्हाला आनंद मिळून जाईल. फक्त संयम ठेवला पाहिजे. मुखी साखरेचा गोडवा असावा, कुणाचा कधीच दोष नसावा. जोडावी माणसं, जपावी नाती, विसरून व्यवहारी फायदे तोटे, शरणांचे मली अलगत ओवावे, आनंदी सुराने मनास नेहमी छडावे. भक्तांनो, समर्थ म्हणतात की चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. मग संकट कितीही मोठी असू दे, फक्त तू तुझे प्रयत्न आणि विश्वास कायम ठेव. तुझे कर्म देखील तू चांगले ठेव. तुला यश नक्कीच योग्य वेळ आल्यावर मिळेल. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. समर्थ म्हणतात, तोपर्यंत कष्ट करत राहा आणि राहायचंच आहे जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज भासणार नाही. मित्रांनो, आयुष्याच्या नक्कीच पलाटावर यशवंत राजा व्हायचं असेल तर मग आत्मविश्वास नावाचा वज्र कायम आपल्या सोबत ठेवायला हवा. देह सर्वांचा सारखाच असतो, फरक फक्त त्या विचारांचा असतो. आणि या छोट्याशा आयुष्यात एवढं नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून पाहतील. भक्तांनो, योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास भाग पाडत असते. येणाऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्यांची अपेक्षा नेहमीच कमी असते. निवडलेला रस्ता जर इमानदारीचा आणि सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न कधी समोर येतच नाही. मग भले सोबत कोणी असो किंवा नसो, सदैव सहानुभूतीच्या कुबड्या घेऊन चालणारी माणसं ही स्वाभिमानाच्या ताठकण्याने कधी चालू शकत नाहीत. मित्रांनो, आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण असतो तोच आपल्यासाठी योग्य मुहूर्त असतो. जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची आतुरतेने वाट पाहत असतील तीच तुमच्यासाठी जिंकण्याची एक सुंदर वेळ असते. आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते. उंचीवर असताना कौतुक आणि किंमत मात्र 1% असते. मित्रांनो, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची आतुरतेने वाट पाहत असतील तीच तुमच्यासाठी जिंकण्याची एक सुंदर वेळ असते. तुम्ही मात्र तुमचे चांगले कर्म करत असताना जर कोणी तुमच्यावर
थोडी जरी शंका घेतली असेल तर तुम्ही मात्र नक्कीच त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका. फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, शंका ही नेहमीच सोन्याच्या शुद्धतेवर असते, कोळशावर कधीच केली जात नाही. केवळ स्वप्ने पाहून काहीच होणार नाही आणि काही घडणार देखील नाही. तर ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धोरण मात्र आपल्याला आखायला पाहिजे. कालच्या वेदना सहन नक्कीच आपण केल्या पाहिजेत आणि करत राहिल्या पाहिजेत, त्या उद्याच्या सुखासाठी. मित्रांनो, आज चाललेली जीवनाची ओढाताण हेच काही ते आयुष्य आहे. बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भाने प्रतिक्रिया दोन्ही 100% बदलून जातात. मी श्रेष्ठ आहे हा तर एक पद्धतीचा आत्मविश्वास प्रत्येकाला जरूर असावा, परंतु मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार नक्कीच तुमच्यामध्ये कदापि नसावा आणि कुणालाही नसावा. कारण तुमचा एकच अहंकार तुमचं आयुष्य मात्र संपू शकतो. भक्तांनो, उत्तर प्रत्येक प्रश्नाचं वेगळं असतं. म्हणूनच तुम्ही जास्त निराश होऊ नका, जास्त चिंताही करू नका. परमेश्वराने तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहायला शिका, त्यामध्येच तुम्ही समाधानी राहायला शिका. यातच तुमचं खरं जीवन आहे. इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो, पण स्वतःवर विश्वास ठेवला तर ती एक पद्धतीने ताकद बनत असते. तुमचे विचार प्रत्यक्ष सरळ असले तर आयुष्यात येणारी वळण कितीही वाकडी तिकडी असली तरी काहीही फरक पडणार नाही. मित्रांनो, प्रत्येकाने आनंदी राहण्याचा प्रत्यक्ष नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि वसा घेतला तर कोजागरी मावळणार नाही, हे देखील तितकंच खरं आहे. समर्थ सांगतात, तुलना करून प्रत्यक्ष कोणीही छोटा होत नाही आणि मोठा कधीही ठरत नाही. स्वतःच्या मनाचा छोटेपणा किंवा मोठेपणा हे ठरवत असतो, जे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं. भक्तांनो, जर तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर असाल तर तुम्ही तिथे चालत राहा. तुम्हाला कोणी काही जरी म्हणलं तरी तिथे चालणं सोडू नका, कारण बदल घडल्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकणार नाही. आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकणार नाहीत. म्हणूनच कष्ट ही एक प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेहमीच नेत असते. आयुष्य हे कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतं. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावायला जाताच लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात. मित्रांनो, स्वप्न तर मोफतच आहेत, फक्त त्यांचा पाठलाग करत असताना तुम्हाला तुमच्या आयुष्याची भरपूर किंमत मोजावी लागते. सरपणासाठी तुम्ही तोडलेल्या अंकुराला एकदा पालवी फुटली तर त्याला कळतं की जगण्याची ही जिद्द कशी उगम पावते. मित्रांनो, एखाद्याचं कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. हा एक अनुभव आहे आणि हा अनुभव प्रत्येकानेच घ्यायला हवा. एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेण्याआधी तुम्ही त्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलून बघा. हे तुमच्यासाठी नेहमीच उत्तम ठरेल. तुमच्या मर्यादेपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा, तरच तुम्ही तुमचं योग्य ध्येय गाठू शकता. अन्यथा तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकणार नाही, हे देखील तितकंच सत्य आहे. भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो ना, तोच आयुष्यात नेहमी प्रगती करत असतो. समर्थ सांगतात, माझ्या दरबारात येणाऱ्या भक्ताचे व माझे थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्या इच्छेनेच माझ्या दरबारात येतो. प्रत्येकाच्या समस्येवर उत्तर मी तयार केले आहे. योग्य वेळी ते उत्तर प्रत्येकाला मिळणारच आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे. म्हणूनच तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. समर्थांचा महिमा हा अपरंपार आहे. तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा. समर्थ म्हणतात, तू मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला तू फक्त मनापासून हाक मार, मी तुझ्यासाठी तुझ्या समोर नक्कीच धावून येईन. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की समर्थ म्हणतात, हेही दिवस निघून जातील. तुम्ही फक्त समर्थांवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या पाठीशी नेहमीच समर्थांची शक्ती आहे
आणि ही शक्ती आयुष्यामध्ये आपल्याला कधीच हारू देणार नाही आणि कधीच मागेही पडू देणार नाही. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा. मित्रांनो, जीवनात जर नशीब तुम्हाला काहीतरी चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होत असते आणि जर नशीब तुम्हाला खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होत असते. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून कधीही जीवनामध्ये स्वतःच्या बुद्धीने चला, लोकांच्या विचारांवर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवण्याची ताकद स्वतःमध्ये असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावर विश्वास ठेवतो त्याचा कार्यभाग बुडतो. असं होतच असतं. म्हणून दुसऱ्यावरही कधी अवलंबून राहू नका आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणारी माणसं जीवनात कधीच प्रगती करत नाहीत. मित्रांनो, आपल्या आयुष्याचा काहीच भरवसा नाही. जो तुमच्याशी हसतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तो तुम्हाला कधी सोडून जाईल हे माहीत नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कुठपर्यंत टिकेल. पूर्णपणे कोणावर अवलंबून राहू नका. जास्त विचार करत बसू नका. त्याने मानसिक आजार होतो. उलट जे आपल्या वाट्याला येईल त्याच्याशी 2 हात करायची तयारी ठेवा. देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण सुख आणि समाधान नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असतं आणि शेवटपर्यंत ते जिवंत राहणार आहे. वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका. योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी नक्कीच देईन, पण प्रत्येक वेळी जर माझ्याकडे येताना तुझ्या अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पत्री फक्त निराशाच पडेल. भक्तांनो, आपण जेव्हा समर्थांकडे पाया पडायला जातो तेव्हा समर्थांना धन्यवाद म्हणलं पाहिजे आणि आम्हाला जे काही दिलं आहे त्याबद्दल आपण समर्थांचे आभार नक्कीच मानले पाहिजेत. आणि जे दररोज आपल्याला भेटलेल्या नवीन दिवसाबद्दल समर्थांचे आभार मानतात त्यांनी जय सद्गुरू टाईप करा. समर्थ म्हणतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधीच प्यायचं नसतं, हे मात्र लक्षात ठेवा. मरणाऱ्याला रडणारे 1000 मिळतील, पण जो माणूस जिवंत आहे त्याला समजावणारं एकही सापडणार नाही आणि एकही आयुष्यात मिळणारही नाही. म्हणून समर्थ म्हणतात, तुझ्या मनासारखं घडत नाही म्हणून चिंता करत बसू नकोस. कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही. म्हणूनच भिवू नकोस. मी कायम तुझ्या सोबत आहे आणि कायम सोबतही राहणार आहे. तुमचा देखील विश्वास असल्यास या व्हिडिओला लाईक करा. समर्थ म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते 1000 जण तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक नातं फक्त तुमच्या दिशेने उभं राहील आणि तुमच्यासोबत ते उभं असेल. आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काहीच करता आलं नाही. खरं तर ती परिस्थिती असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते आणि ते आपण करायलाच हवं. भक्तांनो, जेव्हा आपण समर्थांचे नामस्मरण करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर समर्थांची प्रतिमा उभी राहते आणि म्हणूनच आपण समर्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांना साक्षात नमस्कार सुद्धा केलाच पाहिजे. दररोज समर्थांना नमस्कार करूनच आपण आपल्या घराबाहेर पडलं पाहिजे. इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल आणि या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर मग ते दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढेल. आणि हे प्रत्येकानेच लक्षात घेतलं पाहिजे, कारण हे असं घडतं सुद्धा कारण त्यामागे अनेक कारणं असतात आपल्या कर्माचे. म्हणूनच आपण जसे वागतो तसेच आपल्या वाट्याला येणार आहे. तुमच्याकडे वेळ आहे असं जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण असते. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही आणि सांगताही येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे तिचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि त्याचा उपयोग केला तर तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये कशाची कमतरता भासणार नाही.
मित्रांनो, दया, क्षमा आणि शांती या वृत्ती ज्या ठिकाणी आहेत तिथेच देवाची वस्ती असते आणि अशा घरात देव धावत जाऊन वास्तव्य करत असतो. कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो. देवाचं फक्त नाव जरी घेतलं तरी त्याची पूजा मात्र होत असते. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही देवाचं नाव घेत चला आणि नामस्मरण करत चला. नक्कीच तुम्हाला देव सर्व काही देणार आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणूनच आपली बाग सजवताना दुसऱ्याची फुले विस्कटणार तर नाहीत ना, याची काळजी सुद्धा आपण स्वतःच घेतली पाहिजे. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच या जगात नसतं. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ते नक्कीच भेटत असतं, पण त्यावेळी तो विचार न करता आपल्याला प्रत्येक गोष्ट स्वीकारता आली पाहिजे. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगलं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात देऊन ठेवलं असेल आणि ती तुमच्यासाठी तयार असेल. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल एवढं कधीही स्वस्थ होऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. फक्त समर्थांवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीचा मोजदाद नव्हे, तर ते आपल्या मनाच्या समाधानाची गणना आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ना ती गोष्ट समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असलीच पाहिजे. म्हणून मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. मित्रांनो, आरशाची किंमत भले हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिरांचे दागिने घातलेले पाहायचे असतील ना तर त्यासाठी 50 रुपयाचा आरसाच आपल्याला बघावा लागतो. म्हणून कधीही कोणाची किंमत ठरवू नका. आज जो व्यक्ती खाली पडलेला आहे त्याला उचलायला शिका, त्याच्यावर हसू नका. नाहीतर तुमच्यावरही पुढे हसण्याची वेळ येईल, हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, हाव सोडली की मोह संपून जातो आणि मोह संपला की नक्कीच आपल्याकडे सुख येतं आणि सगळं दुःख संपवून परमेश्वर आपल्या पत्रात सुखच सुख टाकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणूनच आपल्याकडे जे कोणतंही नातं असेल ते प्रत्येकाने जपलंच पाहिजे. लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम होणार असतो आणि तो परिणाम होतच असतो. म्हणूनच तुम्ही कितीही पुस्तके वाचलेत ना, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत ना, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या जीवनात अवलंबन करत नाही. आणि त्या प्रवचनाचे, त्या विचारांचे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात अवलंब कराल तेव्हाच तुम्ही त्यामधून काहीतरी नक्की शिकून जाल आणि तुमच्या जीवनात त्याचा उपयोग होतोय असं आपण तेव्हा समजू शकतो. म्हणूनच देवाने जे काही दिलंय त्यातलं थोडंसं आपण इतरांनाही देऊन बघावं. देव होता नाही आलं तरी थोडं माणूस होऊन माणसासाठी आपण नक्कीच जगावं. आणि तुमच्या आयुष्यात जे काही आहे आणि जे काही तुम्ही केलं नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे काही करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये, हे फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, दुःखाचं मूळ कारण आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेलेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होत असते आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्या गोष्टीचा शेवटही असतो. ही गोष्ट नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि तुम्ही नक्कीच खुश होऊन जाल. म्हणूनच एवढं लक्षात ठेवावं की इथे कोणाचंच आयुष्य सोपं नाही. चांगलं आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येत असतं आणि अधूनमधून चुका झाल्या तरी काहीच हरकत नाही. ती चूक का झाली
आणि ती चूक होण्यामागे काय कारण होतं हे कारण समजून घेऊन ते नाहीसं करणं हे मात्र महत्त्वाचं आहे. आणि तेच नाहीसं करण्यासाठी आपण प्रयत्न मनापासून केले पाहिजेत. म्हणूनच तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत. आणि एक दिवस तुम्हाला नक्कीच ते लक्षात येणार आहे. आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत. यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. ती सर्व फळं आपल्याला समर्थ इथेच भोगू देणार आहेत. म्हणूनच तुम्ही कधीही कोणाचं टेन्शन घेऊ नका आणि कोणाला वाईट साईट बोलू नका. मित्रांनो, प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं आणि प्रत्येकाचं जीवन तुम्ही ठरवू शकत नाही आणि त्यांच्याविषयी तुम्ही काहीच बोलू शकत नाही. आणि हा अधिकार परमेश्वराने आपल्याला दिलेला नाही. आपण कुणाचाही वाईट विचार कधीच करू नये. म्हणूनच निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्कीच मिळू द्या, असं आपण समर्थांकडे मागितलं पाहिजे. आणि ज्याचे कर्म चांगले असतात ना, तो कधी जीवनामध्ये संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अनेक अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. म्हणूनच परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याकडे काही उरणारच नाही. म्हणूनच आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला आपण कधी विसरू नका. आणि त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, कुठे का असेनात, कितीही गरीब का असेनात किंवा कितीही श्रीमंत का असेनात, त्याने काहीच फरक पडत नाही. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, समर्थांचे असेच प्रेमळ आणि गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी देखील दाबा. हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा. आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा संदेश नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.